प्रत्येक नवीन दिवस नवीन ऊर्जा घेऊन येत असतो। तर सकाळची सुरुवात आहे आणि हिवाळ्यातला सूर्योदय बघितला की मन अगदी प्रसन्न होते, कारण की सकाळी थोडीशी थंडीही वाजत असते आणि कोवळं ऊन मिळालं तर मग विचारूच नका। हाय हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आज टिफिनमध्ये मस्त आलूची फ्रेंच फ्राईज सारखी भाजी बनवणार होती। म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करूया। तर ज्याप्रमाणे आपण फ्रेंच फ्राईज कट करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला आलू कट करून घ्यायचे आहे। अगदी लांब काप करायचे आणि जास्त बारीकही कट करायचे नाही, थोडेसे जाडच कट करायचे। आता कढाई ठेवायची आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तेल घालायचं, पण ही भाजी अगदी कमी तेलामध्ये होते आणि खूप टेस्टीही लागते। तर 2 चमचे तेल घातलेलं आहे। मग मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे, आय होप तुम्हाला समजेल। त्यानंतर कापलेला कांदा घालायचा आहे। तर एक मोठा कांदा मी लांब कट करून घेतला होता, तो घालायचा आहे। नंतर आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये मग ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। ही भाजी आधीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून आज शॉर्टकटमध्येच शेअर करते। त्यानंतर आपण लांब कट केलेले बटाटे यामध्ये घालायचे आहे। सगळे बटाटे चांगले पाण्यामध्ये धुवून मगच घालायचे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आणि मसाले आपल्याला आत्ता घालायचे नाही आहे, बटाटे आपल्याला आधी थोडंसं मीठ घालून शिजू द्यायचे आहेत। तर बटाटे शिजायला जास्त काही उशीर लागत नाही, 5-7 मिनिटातच बटाटे शिजून जातात। पण याला झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं। मग बटाटे 70% शिजल्यानंतर यामध्ये सगळे बेसिक मसाले घालायचे आहे। 1 चमचा लाल मिरची, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड आणि मीठ थोडंसंच घालायचं, कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे। अशा प्रकारे सगळे बेसिक मसाले घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आता ह्याला आपल्याला फक्त 1-2 मिनटंच होऊ द्यायचं आहे, कारण 70% बटाटे आपले शिजले असतात। अगदी 2-3 मिनटातच पूर्ण बटाटे शिजले जातात। आणि पहा, मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे। एकच नंबर लागते ही भाजी। मी टिफिनसाठी बनवली होती, नक्कीच एकदा ट्राय करा। आणि आता एक गंमत सांगते बघा तुम्हाला। बरेच जण म्हणतात की हिवाळ्यामध्ये कसरत करायला पाहिजे, पण आपल्या स्त्रियांना कुठे एवढा वेळ असतो कसरत करायला? पूर्ण दिवसभर घरातली कामेच असतात। तर मी काय करते बघा, जेव्हाही पोळ्या करते तेव्हा मध्ये जेव्हा थोडा वेळ मिळतो तेव्हा अशी स्ट्रेचिंगची कसरत करून घेते। जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा थोडी कसरत करून घेते, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचा वेळही द्यावा लागत नाही। तर तसं म्हटलं तर खरंच आहे, थोडी तरी कसरत आपल्याला रोज करायलाच पाहिजे, कारण की मग आपल्याला पुढे जाऊन काही तकलीफ होणार नाही। यासाठी कसरत करणं गरजेचंच आहे। पण कधी वेळ मिळत नाही आणि कधी वेळ मिळतो तर आठवणही राहत नाही। तर जेव्हा कधी घरची कामं करता आठवण आली की अशी थोडी कसरत करून घेतली पाहिजे, म्हणजे एक्स्ट्राचा वेळ द्यावा लागत नाही आणि बॉडीसुद्धा आपली थोडी रिलॅक्स राहते। म्हणून नेहमी मध्ये वेळ मिळेल तेव्हा थोडी कसरत केलीच पाहिजे। तर मी तर अशीच करते, तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच करून बघा, म्हणजे कामही होतात आणि आपली कसरत सुद्धा होऊन जाते। हाय हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग। सकाळचा दिवस आहे, कसे आहेत सगळेजण? त्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि ब्लॉग सकाळपासूनच सुरू केलेला आहे। तर पूर्ण दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। सगळी कामे घरातली आवरली आहे, आता स्टिचिंगच्या कामाला बसायचं आहे। तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि आज ही साडी मी तुम्हाला मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवली होती बघा। तर त्या साडीला आज फॉल लावायचा होता, कधीपासून लावू करते पण मुहूर्तच निघत नव्हतं। म्हटलं फायनली आज लावून घेऊ, कारण की ही साडी मला गुरुवारी घालायची होती लक्ष्मीपूजन करताना। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर काही माझा झाला नाही, तेच आपली स्त्रियांची अडचण। पण दुसरा गुरुवारी म्हटलं ही साडी घालून पूजा करूया, त्यासाठी याला आज रेडी करायचं होतं। तर त्याला फॉल लावून घेतला आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मला बाजारात काही किराणाही आणायचा आहे आणि काही भाजीसुद्धा। भाजीपाला आणण्यासाठी गेलं म्हणजे 2-3 तास तर कुठे निघून जाता कळतच नाही। आणि आज तर किराणासुद्धा आणायचा होता, म्हणून जास्तच उशीर लागणार होता। म्हणून आज म्हटलं आज स्वयंपाक काही करतच नाही, बाहेरूनच काहीतरी मागवावं, कारण की मग भाजी घेऊन आले की स्वयंपाक करायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि पूर्ण बाजार फिरलं की मग थकल्यासारखंही वाटतं, म्हणून स्वयंपाक काही करूच वाटत नाही। तर मिस्टरसुद्धा दूध घेऊन आले होते, कारण मग तिकून आल्यावर आम्ही संध्याकाळीच दूध आणून ठेवतो, म्हणजे सकाळी जास्त फजिती होत नाही आणायची। तर चला मी आता व्हिडिओ संपवते।
आता काय मागू मग रस्सावाली तर मागू नये. हा विनू, अरे बेटा आता मम्मी काय राहत नाही आहे, तर रस्सावाली जे मोंटू म्हणतोय पप्पा बावले भेल मागव, तर फुल भेल गुण येतो. हा आणि फुल भेल गुण येतो आणि फुल रस्सावाली गुण येतो बरं ग्रेव्ही. हा चायनीज ग्रेव्ही 2 मध्ये होऊन जाईल ना. होऊन जाईल. आता बाय बेटा काही नाही, तर मॅगी बेगी काय बनवून टाकू बाकी एवढं गुन्हे तो आणि येशील ना आपल्या घरी तर फोन करून पाहिजे, मी बाजार जातो बेटा. हा ना कडाय घरापासून तर फोन करून पाहिजे. हा हा काय नाही, चाल मग. हा राहू दे, येऊन जा, आम्ही लोक रिक्षामध्ये जाऊ दे. हा हा जाऊ दे, तू घरी. हा हा बरोबर, त्याला सांगतो नवलबाई बसतो त्याला. अरे बेटा 2च गुन्हे, खाली ग्रेव्ही मंचुरियन गुन्हे आणि फुल गुन्हे दोघी ना भेल गुन्हे. बरोबर, हा 2 गुन्हे होऊन जाईल. मी तर काही जास्ती जाऊ नाही, 2च गुन्हे. आणि येऊन जायचं तू घरी, जाऊ दे, आम्ही लोक येऊन जा. चाल मग. हा हा हा